MIT आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ विश्वराज बाग लोणी काळभोर पुणेला नॅककडून पहिल्याच चक्रात अ दर्जा मिळाला आहे। MIT ATD विद्यापीठाच्या गुणवत्तेवर उमटलेली ही अभिमानास्पद मोहर आहे अशा भावना डॉक्टर सुनीता कराड यांनी व्यक्त केल्यात। MIT ATD विद्यापीठाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर राजेश एस, प्रकुलगुरू डॉक्टर रामचंद्र पुजेरी, डॉक्टर मोहित दुबे, कुलसचिव डॉक्टर महेश चोपडे, डॉक्टर नीरजा जैन आदी उपस्थित होते। कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर राजेश एस म्हणाले, MIT ATD विद्यापीठाचे मूल्यांकन करण्यासाठी नॅक समितीने 10, 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाला भेट दिली। अध्ययन, अध्यापन प्रक्रिया, पायाभूत सुविधा, गुणवत्ता, संशोधन व व्यावसायिक कृतीशीलता, विद्यार्थ्यांचे नोकरी व व्यवसायाचे प्रमाण, समाजातील वंचित घटकापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे प्रयत्न अशा विविध निकषांवर आधारित मूल्यांकन करून समितीने MIT ATD विद्यापीठाला 5 वर्षासाठी अ दर्जा प्रदान केला आहे। MIT ATD विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरण लागू होण्याच्या आधीपासूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत कौशल्यात्मक गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान केले जाते। MIT ATD विद्यापीठात होणारे मूलभूत गुणवत्तापूर्ण संशोधन आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी घेतलेला पुढाकार, विद्यापीठ व उद्योग क्षेत्र यांच्या परस्पर संबंधातून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेल्या रोजगाराच्या अनेक संधी याचा नॅक समितीने विशेष गौरवाने उल्लेख केला अशी माहिती देखील कुलगुरू डॉक्टर राजेश एस यांनी दिली आहे। यावेळी बोलताना कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर महेश चोपडे म्हणाले, राज्यात खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांची गरज ओळखून विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी कोथरूड येथे 1984 साली राज्यातील पहिल्या खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली। त्यानंतर 2015 साली प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड यांच्या सक्षम नेतृत्वात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानासोबतच कला आणि डिझाईन क्षेत्राचे शिक्षण मिळावे यासाठी दिवंगत अभिनेते राज कपूर यांचा कित्येक वर्ष सहवास लाभलेल्या विश्वराज बागेत MIT ATD आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली। मर्चंट नेव्ही, एरोस्पेस इंजिनिअरिंग, डिझाईन, व्यवस्थापन, संगीत, नृत्य, नाटक, अन्नशास्त्र, नागरी सेवा परीक्षा, कायदे, वैदिकशास्त्र, मानवशास्त्र आदी अभ्यासक्रमांचे शिक्षण देणारे एक वैशिष्ट्यपूर्ण विद्यापीठ म्हणून MIT ATDचा नावलौकिक सर्वत्र आहे। सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, स्टुडंट आणि अलुमिनाई यांचं अभिनंदन करू इच्छिते। MIT विद्यापीठाला A ग्रेड मिळण्यामध्ये या सर्वांचा सहभाग असून त्यांनी दिलेल्या सहयोगामुळे हे सर्व यश प्राप्त झालं असं मला या वेळेला म्हणावंसं वाटतं। या गोष्टीमध्ये मी आणखीन ॲड करू शकते की MIT विद्यापीठ हे आजपर्यंत ॲकॅडमिक एक्सलन्स, रिसर्च एक्सलन्स, इनोव्हेशन अँड होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट या 4 पिलर्सवरती पिलर्सला महत्त्व देऊन काम करतं। In that line, I would like to see that from today onward, in next 5 years cycle, how we can achieve the A++ grade. And to achieve that A+ grade, what efforts we need to take. That on that we will focus and we will ensure that the MIT Art Design Technology University will come up with a community of research oriented personalities along with sound academic knowledge and with a holistic approach, and with a they will also promote for the community engagement, social awareness and social cause of the society, welfare of the society। मैं डॉक्टर मोहित दुबे MIT आर्ट डिज़ाइन टेक्नोलॉजी विश्वविद्यालय में प्रो वाइस चांसलर के पद पर कार्यरत हूँ। ये जो नैक का A ग्रेड विश्वविद्यालय को मिला है, मुझे बड़ा ही हर्ष है। आपको ये बताते हुए कि ये A ग्रेड उच्च ग्रेड है, पहले साइकिल में विश्वविद्यालय को जो मिला है। इससे बच्चों को, उनकी डिग्री को, उनके पेरेंट्स को जो ब्रांड है यूनिवर्सिटी का, वो उनकी डिग्री की क्वालिटी जो है वो बेंचमार्क हो सकती है कहीं पे भी, ना सिर्फ नेशनली बल्कि इंटरनेशनली भी। इसके अलावा उन बच्चों को जो है वो सिलेक्ट करने में अपने यूनिवर्सिटी का, कि जो बाकी सब यूनिवर्सिटीज़ आजकल कंपटीशन बहुत बढ़ गया है, तो यह एक अपने आप में डिफरेंशिएटर भी है कि किस विश्वविद्यालय में जाना है। तो ये रेटिंग जो है एक अपने आप में डिफरेंशिएटर है। बच्चों को बाहर जाने करके पढ़ने के लिए भी जो उनके लिए एक डिफरेंशिएटर है, जहाँ पे कि वो जॉइंट डिग्री, डुअल डिग्री, अलग अलग कॉम्बिनेशन में 2+2, 3+1 के जो उनको पाथवेज मिलते हैं, उसके लिए भी इस A ग्रेड से उन बच्चों को बहुत बहुत मदद मिलेगी। तो ओवरऑल ये बच्चों के लिए और फैकल्टी जो कि काम करने के लिए है इस विश्वविद्यालय के साथ, उनके लिए A ग्रेड मैं समझता हूँ कि बहुत बहुत मदद करेगा।